नमस्कार मित्रांनो, मी नितेश जुईकर. तर आज मी चाललेलो आहे उज्जैनला. 31 तारीख. आज सकाळी 4 वाजता आपल्याला निघायचं आहे आणि वाजले सध्या 3:30. आंघोळ वगैरे करून मी इथून घरातून निघालो आहे. एक नारळ फोडला आहे गाडीच्या समोर. मोठा ट्रिप आहे, तर मी लवकरात लवकर इथून निघतो आहे. 4 वाजताचा टायमिंग दिला आहे दादूसला. तर वडखळला पोचायचं आहे मला. आता डिझेल वगैरे फुल करेन. आता डिझेलचं काही ठेवलेलं नाही मी. डिझेल वगैरे फुल करीन आणि मग उज्जैनला निघून जाईन. आणि माझी बॅग मी विसरलो आहे सकाळ. छोटी बॅग घेऊन आलो, पण मोठी बॅग जी कपड्या बिपड्यांची आहे ती बॅग मी घरी विसरलो आहे. तर मी पप्पांना बोलवलं आहे, पप्पा गाडी जवळ घेऊन या, मग मी निघेन इथून. तुम्हाला एक वॉक अराऊंड दाखवतो, गाडी कशी आपली वाटते. ठीक आहे, चालू ठेवा. स्टे ट्यून. पप्पा बॅग घेऊन आले आणि आता आपण प्रस्थान करूया सीट बेल्ट लावून. चला, मग हळूहळू आपण तुम्हाला रस्त्याची सफर दाखवतो. कुठे कुठे काय काय थांबतोय ते वगैरे दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, चला मित्रांनो, हळूहळू भेटत राहू. माया लेके आए मच्छिंदर, झोली में युग भस्म अंबर, रुद्रमाला वैराग्य छाया, भोग मोक्ष का भेद दिखाया. नाथ पंथ के दादा गुरु, आया पलटे सत्य शुरू, अलख निरंजन आदेश. मित्रांनो, आता आपण पेट्रोल पंपाजवळ पोचलोय. आपण तर डिझेल टाकणार आहोत, पेट्रोल पंप का बोलतोय. तर डिझेल पंपाजवळ पोचलेलो आहोत. आता डिझेल भरून घेऊ आपण गाडी. आणि आता आहे भिवंडीच्या पुढे पेट्रोल पंपावर थांबलोय जरासा फ्रेश वगैरे व्हायला. गाडीची अवस्था बघू शकता. सकाळी धुतलेली गाडी, काल रात्री धुतलेली गाडी. गाडीची अवस्था पुन्हा होती तशी. होऊन काय फायदाच नाही. हे बघ, हा एरिया, हा शॉप आहे. इथे टिश्यू पेपर वगैरे घेतलेत मी आज. समृद्धी महामार्गावर येऊन आम्ही आत्ता थांबलो आहे नाश्ता करायसाठी. तिथे पहिला नाश्ता करतोय. हे दादाच आहेत आपले.
मंडळी आहेत आणि ही गाडी माझी लावलेली आहे इथे मी. आणि आम्ही आता 2 मिसळ मागवलेले आहेत खायसाठी आणि घरून सामान आणलेला आहे जेवायसाठी. तो आम्ही जेवणार आहोत आता. जेवल्यानंतर मुलं बघा किती एन्जॉय करतात, उनो वगैरे खेळत आहेत, मजा वाटते बघायला. पण लागतात व्हिडिओ काढतोय. दिवस सकाळपासून पाऊस लागलेला आहे इकडे. असंच केस नीट करतोय बघून. आणि काय झोप नको यायला म्हणून मी चॉकलेट खाल्लं. बघा मजेलो चॉकलेट ते खातोय. हे बघा मित्रांनो, शाळेतली पोरं एका टेम्पोमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे पप्पा दिसत आहेत आणि त्याच्या मुलांसाठी त्याने रेनकोट ठेवलेले आहे. तर बघा दिसत आहे, बघू शकता टेम्पोमध्ये मुलं 3 जण आहेत रेनकोटमध्ये आणि पप्पा दिसत आहेत. आणि आता आम्ही MP बॉर्डर पार केली. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवेच्या पुढे आहोत आता. आणि MP बॉर्डर पास केल्या पहिलाच आम्हाला प्रत्यक्षात काय भेटलं असेल तर खड्ड्यांचा रस्ता. गाडी बघा किती चालली आहे त्याच्यातून, दिसते पूर्ण आरामात गाडी करते. आणि हा रस्ता कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू खाडबुड. गाड्यांची अवस्था बघ एकदम भयानक दैनंदिन काहीतरी आहे ते. अशी अवस्था झालेली आहे आणि त्या अवस्थेत आपण गाडी घालतो इथे. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलचं नाव आहे हॉटेल साहस. इथे थांबलो आणि आम्ही इथं ऑर्डर करतोय आता. बघा सगळी पब्लिक. हा दादूस आहे, तिथे दादूस. हे बघा फोटो. तिथेच मला बघायला भेटले सस्ते. पुढे जर बघायला भेटलं लहान सस्ते आहेत. त्यानंतर पुढे अजून बघायला गेलो बघा अजून सस्ता. त्यानंतर इथं कोंबड्या होत्या, कोंबड्या गेल्या पळाल्या वाटतं. एवढी पळाली तकली नाही. आणि त्यानंतर हे आहेत पोपटची वेगवेगळी जाती आहेत. बघा आता झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा ते बघा मिठू बोलून पण दाखवतील, पण सध्या त्यांचा मूड नाही. आणि हा बघा हा नजारा आहे हॉटेलचा. हे जेवण मागवलं घरचं जेवण. आणि इथे काहीतरी बाईक्स होत्या. या बाईक्स आहेत वेळ काय त्याला बोलतात, जुन्या पद्धतीच्या गाडी लावलेली होती बघण्यासाठी. आणि त्यांचा कलेक्शन होता त्या हॉटेलवाल्यांचा, जीप वगैरे. आणि एक जुनी गाडी 1970चं मॉडेल, 1927चं मॉडेल आहे हे डार्क. आणि निघालो पुन्हा आम्ही. आणि हे बघा MP मध्ये बघायला भेटलं बाबा. वेलकम टू MP मध्य प्रदेश. आणि परत आम्ही डिझेल टाकायला थांबलो. आपली गाडी 500 किलोमीटर चालवली मी. आता परत डिझेल फुल करतोय. पुन्हा 4434 रुपयाचा डिझेल टाकलेला आहे. 100 रुपये रेट आहे इकडे पर लिटर डिझेलचा MP मध्ये. ही नदी आहे, ती नदी तुम्ही ओळखली असेल कमेंट करून नक्की सांगा. कोणती नदी आहे? मोठी नदी आहे, सर्वात मोठी नदी आहे. हायवे खूप छान लागला. त्या खड्ड्यांचा रस्ता गेल्यानंतर फक्त एवढंच की इकडचे जे ड्रायव्हर आहेत ना, म्हणजे ट्रक ड्रायव्हर्स वगैरे विदाऊट इंडिकेटर देतो टाकतात. लेफ्ट राईट कुठे पण. भाई खूप एक्सपिरियन्स माझ्याकडे आला आहे इथे. आखिरकार आम्ही उज्जैनला पोचलो. तर पहिलं दर्शन आम्ही काळभैरव देवाचं करतोय. तर तिथे चाललो. हे बघा बॅरिगेट्स लावलेले आहेत, त्याच्यावर धागे श्रद्धेने बांधलेले आहेत. हा काळभैरव महाराजांचं मंदिर.
आणि आम्ही आता इथं एंट्री करणार आतमध्ये. हे बघा आतमध्ये एंट्री सारे हामी. हे बघा मागे बांधलेले तिकडे तिकडे. आणि तुम्हाला आता दर्शन पण घडवतो काळभैरव महाराजांचं. हे बघा हे काळभैरव महाराजांचं दर्शन. लोक सगळेजण प्रत्येकाचं दर्शन देत आहेत. आणि अशा प्रकारे आजचा पहिला दिवस पार पाडला.